भिवंडी महापालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यानं चुरशीची लढत. भाजपच्या नारायण चौधरींचा काँग्रेस पक्षाच्या सेक्युलर फ्रंटमध्ये जाण्याचा निर्णय. काँग्रेसचा भाजपातनं फुटलेल्या गटाला पाठिंबा. मुंबई पालिकेमध्ये 5 वर्ष भाजपचाच महापौर असणार. सूत्रांची माहिती. तर शिंदेंचा महापौर असलेल्या केडीएमसी, ठाणे आणि उल्हासनगर पालिकेमध्ये मात्र 1.25 वर्षानं भाजप दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती. मंत्री झिरवाळांच्या खासगी सचिवावर कारवाई. सचिव रामदास गाडे आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडनं तो कार्यमुक्त. झिरवाळांकडून गाडेला मूळ विभागात पाठवण्याचे आदेश. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवार लढतायत. त्यांना सुरक्षा द्यावी. सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती. तर सुरक्षा देण्यासंदर्भात गृहमंत्री विचार करतील. भुजबळांचं भाष्य. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग. 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येणार. फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मात्र उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती. महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेसाठी पवारांच्या जागेवरून पेच निर्माण. राज्यसभेच्या 2 जागांवर पवार, ठाकरे आणि काँग्रेसकडून रस्सीखेच. तर राज्यसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीमध्ये वादाचं सावट. महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून एसआयआर प्रक्रिया. निवडणूक आयोगाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र. एसआयआरसाठी तयारी करण्याचेही आदेश. राज्यभरात आजपासून 10वी बोर्डाची परीक्षा. यंदा राज्यभरातनं 16,15,489 विद्यार्थी परीक्षा देणार. तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष खबरदारी. आजपासून पुढील 3 दिवस मुंबईचं तापमान वाढणार. मुंबई आणि ठाण्याचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज. भारत बांगलादेश संबंधांना आता नवी गती मिळणार. तारिक रहमान यांच्या शपथविधीनंतर व्हिसा सेवा पूर्णपणे सुरू करण्याची सरकारची तयारी. बांगलादेशातील भारताचे दूतावास अनिरुद्ध दास यांचे संकेत.